तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं. नवी मुंबईच्या राजकारणामध्ये गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला आहे. निवडणुका झाल्या, मात्र हा संघर्ष कायम राहतो की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मूळ मुद्दा असा आहे, गणेश नाईकांनी ज्या प्रकारच्या मुलाखतीतून किंवा जनता दरबारामधून जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, एकनाथ शिंदे यांच्यावर जहिरी टीका केली. मात्र ही टीका जर आपण विचार केला, गणेश नाईकांनी त्यांच्या खात्यासंदर्भामध्ये केलेले, नगरविकास खात्यासंदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. मग सिडको असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा नगरविकास खात्यामधला एकनाथ शिंदे कशा प्रकारचा कारभार करतात हे सांगण्याचा प्रयत्न जनता दरबारातून आणि विशेष मुलाखतीतून गणेश नाईकांनी केलेलं आहे. मात्र गणेश नाईकांना टीकेचं उत्तर देत असताना ज्या पद्धतीने श्रीकांत शिंदे बोलत आहेत किंवा ज्या ज्योती वाघमारे बोलत आहेत किंवा अन्य जे आहेत नरेश म्हस्के बोलत आहेत, अन्य शिवसेनेचे प्रवक्ते बोलत आहेत, खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय. नवी मुंबईकरांना कदाचित हे रुचणार नाही. नवी मुंबई शहर हे स्मार्ट शहर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे गणेश नाईकांना खरं तर उत्तर द्यायचं असेल, त्यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्हावर उत्तर देणं अपेक्षित आहे. वन खाते त्यांच्याकडे आहे, त्या संदर्भात देणं गेलं पाहिजे. 15 वर्ष पालकमंजूर केलेल्या कामकाजावर खरं तर त्याच्यावर उत्तर दिलं गेलं पाहिजे. मात्र गणेश नाईकांच्या व्यक्तिमत्वावर हे वादळी ठरवण्याचं काम जर शिंदेंची शिवसेना करत असेल, कदाचित नवी मुंबईकरांना हे रुजणार नाही आहे. कदाचित ते खटके उडतील, कारण नवी मुंबई शहर हे स्मार्ट आणि इथले बुद्धिजीवी वर्गसुद्धा नवी मुंबई शहरामध्ये आहे. त्यामुळे गणेश नाईकांवर खालच्या पातळीवर टीका केली तर कदाचित भाजपसुद्धा आक्रमक नवी मुंबई शहरातले होईल आणि भाजपाचे नगरसेवकसुद्धा आता एकनाथ शिंदेंचे कदाचित आंदोलनसुद्धा करतील. कारण गणेश नाईक हे एक आक्रमक अभ्यासू व्यक्तिमत्व नवी मुंबई शहरामध्ये ओळखलं जातं. गणेश नाईकांनी नवी मुंबई शहर मोठ्या प्रमाणात घडवलं. जो नवी मुंबई शहराचा विस्तार होतो, विकास होतो, तो गणेश नाईकांच्या आशीर्वादामुळे किंवा हे शहराचं शिल्पकार म्हणून गणेश नाईकांना ओळखलं जातं. मात्र खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचा प्रयत्न शिंदेंची शिवसेना प्रवक्ते आणि नेते जर करत असतील तर त्याला उत्तरसुद्धा भाजपा आणि नवी मुंबईकर देतील. कारण शेवटी नवी मुंबई शहर हे वसवलेलं आहे. कदाचित गणेश नाईक चुकीच्या पद्धतीने बोलत असतील महायुतीमधल्या, परंतु त्यांच्या कारभारावर बोलणं अपेक्षित आहे. एकनाथ शिंदेनी ज्या पद्धती गणेश नाईकांच्या कारभारावर बोललं पाहिजे, त्यांच्या लोकांनी बोललं गेलं पाहिजे. जसे नगरविकासमध्ये आणि सिडकोमध्ये भूखंड विकले गेले, नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर जीवारतोड जे आहे गणेश नाईक ते मनातून बोलत आहेत. हे लक्षात घ्या नवी मुंबईकरांना. गणेश नाईक हे रोखठोक बोलत आहेत, जे मनातून बोलत आहेत. माझ्या नवी मुंबई शहरातले भूखंड चोरले गेले, माझ्या नवी मुंबई शहरातलं उद्ध्वस्त करण्याचा आम्हाला प्रयत्न केले, ते मनातून बोलले आणि ते लागलं एकनाथ शिंदेंच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना. मूळ मुद्दा असा आहे, नगरविकासाच्या खात्यासंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह विरोधी पक्षाकडून केले जातात. नको त्या FSI मुद्दा असेल, सिडकोतले भूखंड असतील किंवा महानगरपालिकेतल्या ठेकेदारांना अभय असेल, या सगळ्या काळातल्या शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न गणेश नाईकांनी केला. मात्र एकनाथ शिंदेंनी सुद्धा गणेश नाईकांच्या कारभारावर बोललं गेलं पाहिजे. खालच्या पातळीवर त्यांच्याकडून टीका टिप्पणी केली तर शिंदेंची शिवसेनाच बॅकफुटवर जाईल आणि नवी मुंबईकर हे विसरणार नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.